तर मित्रांनो, आज आपण सॅमसंगचा डबल डोअर फ्रीज चेक करण्यासाठी आलो कुलिंग होणं झालं म्हणून. तर हा ड्रायर लिकेज आहे, कारण पूर्ण ब्लॅक पडलेला आहे. ड्रायरपाशी लिकेज झालेला आहे आणि आतमध्ये फ्रीजमध्ये पण कुलिंग कमी येतो आहे. कस्टमर सांगते बर्फ वगैरे आईस वगैरे काय होत नाही. तर आपण वरचा डक्ट पण खोलला आहे, तर थोडासाच बर्फ झाला आहे वरच्या लाईनला, म्हणजे वन साईड. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, एकतर म्हणजे गॅस लिकेज नॉर्मलमध्ये मायनसमध्ये लिकेज असतं आणि ड्रायर पकडलं असतं. तर आपण पहिला हे ड्रायर कट करून घेऊ. तर वायर कटरनं कॅपलरी कट करायची, त्याच्यावर जरासा कापड टाकायचं, कारण गॅस वगैरे बाहेर जात असते. आणि इकडचं ट्यूब कटरनं तुम्ही कट करू शकता, किंवा आपण आता कट करतच आहे. तर कट झालेला आहे. कट करून झाल्यानंतर तुम्हाला मी जॉईंट वगैरे सगळं करून नंतर व्हिडिओ बनवतो, कारण धरता येत नाही तसं मला. तर आता आपण घासून वगैरे सगळं करून ओके केलेलं आहे. फ्रीज ड्रायर नवीन बसला आहे. गॅस चार्जिंग करत आहे. गॅस स्टॉप ऑफ केलेला आहे याच्यामध्ये, आणि गॅस पूर्णपणे भरला आहे. आता कॉम्प्रेसर चालू झालेला आहे. परफेक्ट गॅस गेलेला आहे. RSS असल्यामुळे +1 हे स्पीड ठेवायचं आहे त्याच्यामध्ये, आणि +1 गॅस जायला पाहिजे. तर वरचा डक्ट आपण खोलून आता बघूया आईस वगैरे काय झालं तर वर. तर डक्ट खोलल्यानंतर आपल्याला दिसून जाईल की वरच्या साईडला आईस झालेलं नॉर्मल काय आईस होत आहे, आणि खाली फेन्समध्ये पण जरा आईस झालेला आहे फेन्सला. तर अशा कारण आपला सीट ओके झालेला आहे गॅस चार्जिंग केल्यामुळे. तर आपण एक 10 मिनटं थांबून अजून एकदा परत एकदा चेक करायचा आपण. तर अजून 10 मिनटानंतर आपण आता एकदा चेक करूया अजून एकदा. तर अशा तऱ्हेने बघा सगळीकडे परफेक्टपणे पूर्णपणे गार झालेला आहे आता फ्रीज, आणि वाफा पण येत आहे. हां, तर आपलं काम ओके झालेलं आहे. तर आपण गॅस ओके केल्यानंतर हाय कूलर लावायचं कधी लीड केलेलं आहे. आता इथं आपण जॉईंट वगैरे सगळं करून गॅस वगैरे सगळं ओके करून, तर आपण चार्जिंग लाईन पिन केलेली आहे.